मकर राशी ऑगस्ट महिना संपण्याआधी होणार मोठी उलथापालथ. ही एक व्यक्ती तुमच्यासाठी ठरणार घातक. मकर राशीच्या जातकांना ऑगस्ट महिन्याचा शेवट तुमच्यासाठी साधासुद्धा असणार नाही, कारण या शेवटच्या दिवसांमध्ये काही असे संकेत तुमच्यासमोर येऊ शकतात ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर नंतर स्वतःला प्रश्न पडेल की हा संकेत मला आधी समजला नाही का. आजचं हे राशी भविष्य शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण सुरुवातीला जे दिसेल ते फक्त एक छोटी घटना वाटेल, पण त्यामागचा अर्थ खूप मोठा असू शकतो. आणि विशेष म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या दिवसात तुमच्या आयुष्यात एक जुना विषय पुन्हा डोक्यावर काढू शकतो. एखादी व्यक्ती, एखादा निर्णय, एखादा अर्धवट काम किंवा मनात दडवून ठेवलेली गोष्ट अचानक तुमच्यासमोर येऊ शकते. त्यामुळे मकर राशीच्या लोकांनो, आजचं हे राशी भविष्य मनोरंजन आणि ज्योतिष संख्येच्या स्वरूपात ऐका आणि तुमच्या परिस्थितीनुसार योग्य निर्णय घ्या. मकर राशीच्या लोकांनो, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही शांत विस्थापन. तुमच्या मनामध्ये अनेक गोष्टी सुरू असताना तुम्ही प्रत्येक गोष्ट लगेच कोणाला सांगत नाही. अनेक वेळा तुम्ही स्वतःला सगळं सहन करता, स्वतः विचार करता आणि स्वतः निर्णय घेता. पण ऑगस्ट महिन्याचा वरचा टप्पा तुमच्या या शांत स्वभावाचा परीक्षा घेऊ शकतो, कारण एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी अशा पद्धतीने बोलू शकते ज्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीचा मनात नेमकं काय चाललं आहे याचा विचार करावा लागेल. पण इथे पहिला मोठा संकेत आहे, शब्दांपेक्षा कृतीकडे लक्ष द्या. एखादी व्यक्ती खूप गोड बोलत असेल, आश्वासन देत असेल, तर प्रत्यक्षात तिची कृती वेगळी असेल तर लगेच विश्वास ठेवू नका. याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती वाईट आहे असं नाही, पण या काळात काहींनी निष्कर्ष काढण्यापेक्षा निरीक्षण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आणि आता येतो तो मुद्दा ज्याचे अनेक मकर राशीचे लोक आतून वाट पाहत आहेत, पैशांचा विषय. ऑगस्टच्या शेवटच्या दिवसात आर्थिक बाबतीत एखादी अडकलेली गोष्ट पुढे सरकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एखादं पेमेंट, जुना व्यवहार, कामाचे पैसे किंवा एखादी अनपेक्षित रक्कम याबाबत हालचाल होऊ शकते. पण इथेच सावध राहण्याचा इशारा आहे. अचानक मिळणाऱ्या पैशांच्या आशेने मोठा खर्च करू नका, कारण पैसा हातात येण्यापूर्वीच त्याचा हिशोब करून ठेवला तरच फायदा होईल. विशेषतः कोणीतरी ही संधी सोडू नका. आत्ताच पैसे लावा, नंतर पश्चाताप होईल अशा शब्दात दबाव आणत असेल तर थांबा. कागदपत्रे तपासा, माहिती तपासा आणि मगच निर्णय घ्या. मकर राशीच्या लोकांनो, ऑगस्टच्या शेवटी तुमच्या लक्षात येऊ शकते यावर तुम्ही खूप दिवस विश्वास ठेवला त्याच व्यक्तीबद्दल तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. हे एखादं भयंकर संकट आहे असं समजू नका. कधी कधी सत्य समोर येणे सुरुवातीलाच धक्कादायक वाटतं, पण तेच पुढे तुमच्यासाठी चांगलं ठरतं. एखाद्या व्यक्तीचं खरं मत कळू शकतं, एखाद्या नात्यातील गैरसमज स्पष्ट होऊ शकतं किंवा तुमच्याबद्दल बोललं गेलेलं काहीतरी तुमच्या कानावर येऊ शकतं. पण त्या क्षणी रागाने प्रतिक्रिया देऊ नका, कारण या काळात तुमचा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नसून घाईचा निर्णय ठरू शकतो. मकर राशीच्या लोकांनो, घरातील वातावरणाकडे लक्ष द्या. काही दिवसांपासून घरात एखादी विषयावर तणाव असेल तर ऑगस्टच्या शेवटच्या काळात तो विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. एखादा गैरसमज, पैशांचा प्रश्न, जबाबदारीचा मुद्दा किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावरून चर्चा होऊ शकते. सुरुवातीला वातावरणात आपल्यासारखं वाटेल, पण इथे तुमची शांतता खूप महत्त्वाची आहे. आवाज वाढवण्याऐवजी एक पाऊल मागे घ्या. प्रत्येक आरोपाला लगेच उत्तर देण्याची गरज नसते. काही वेळा शांत राहणं ही सर्वात मोठी ताकद असते. आणि आता एक गोष्ट संकेत, आयुष्याच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला एखादं स्वप्नवत किंवा अचानक आठवण देणारी घटना जाणवू शकते. एखाद्या जुन्या व्यक्तीचं आठवण, अजून ठिकाण, जुना फोटो किंवा एखादा फोन अचानक तुमच्यासमोर येऊ शकतो. याचा अर्थ काहीतरी निश्चित भविष्यवाणी आहे असा दावा नाही, पण ज्योतिषशास्त्रानुसार दृष्टिकोनातून अशा घटना अनेकदा अपूर्ण राहिलेल्या भावनिक विषयाकडे लक्ष वेधून घेतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला मनातून विसरला आहेत असं समजत असाल तर कदाचित त्या व्यक्तीशी संबंधित एखादी गोष्ट पुन्हा समोर येईल आणि तेव्हा तुम्हाला स्वतःला प्रश्न पडेल की मी खरंच या गोष्टीतून पुढे आलो आहे का. मकर राशीच्या लोकांनो, प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीतही ऑगस्ट हा महिना प्रश्न घेऊन येऊ शकतो. काही लोकांसाठी एखाद्या व्यक्तीकडून अचानक संपर्क होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. याचा फोन येईल अशी अपेक्षा नव्हती, पण इथे तुम्हाला पुन्हा सावध राहण्याची गरज आहे. तसेच पुन्हा सुरू करावं असं नाही. आधी काय झालं होतं, समस्या कुठे होती आणि आता खरंच बदल झाला आहे का हे पाहणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण फक्त आठवणींवर निर्णय घेतला तर पुन्हा त्या चक्रात अडकण्याची शक्यता असते. विवाहित किंवा कुटुंबीय जीवनात असणाऱ्या मकर राशीच्या लोकांना गैरसमज वाढू देऊ नका. एखाद्या छोट्या गोष्टीवरून मोठे भांडण होऊ शकतो, पण ते टाळण्याची ताकद तुमच्याकडे आहे. समोरच्याचे पूर्ण बोलणं ऐकून घ्या. प्रत्येक गोष्ट संशयाच्या नजरेने पाहू नका, कारण ऑगस्टचा शेवट तुम्हाला एक धडा देऊ शकतो. नातं तोडणं सोपं असतं, पण विश्वास पुन्हा निर्माण करणं कठीण असतं. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा.
आता करिअर आणि कामाच्या ठिकाणचा सर्वात महत्त्वाचा संकेत मकर राशीच्या लोकांना, कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष झाल्यासारखं तुम्हाला वाटत असेल तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात वरिष्ठ व्यक्तींचे लक्ष तुमच्या कामाकडे जाऊ शकतो. तुम्ही शांतपणे केलेले काम अचानक चर्चा देऊ शकतं. एखादं कौतुक, नवीन जबाबदारी किंवा कामाची दिशा बदलण्याची संधी मिळू शकते. पण त्याच वेळी एखादी व्यक्ती तुमच्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे तुमच्या कामाचे पुरावे, कागदपत्रे आणि महत्त्वाचे संदेश व्यवस्थित जतन करून ठेवा. ही भीती पसरवण्यासाठी नाही तर व्यावहारिक सावधगिरी म्हणून लक्षात ठेवा. व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा शेवटचा निर्णयाचा काळ हा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा नवीन कामाची संधी येऊ शकते. पण कोणालाही मोठा व्यवहार फक्त बोलण्यावर करू नका. लिखित करार, पेमेंटच्या अटी आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करा. कारण मला ओळखताना माझ्यावर विश्वास ठेवा या एका वाक्यावर मोठे आर्थिक निर्णय घेणे योग्य नाही. आता आरोग्याच्या बाबतीतही एक महत्त्वाचा इशारा आहे. तुमच्यावर कामाचा किंवा मानसिक तणावाचा परिणाम होत असेल तर त्याची शरीर संकेत देऊ शकतो. झोप कमी होणे, थकवा, चिडचिडपणा किंवा सतत विचार करणे याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप, योग्य आहार आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्योतिष वैद्यकीय निदानाचा पर्याय नाही, त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. मकर राशीच्या लोकांनो, या सरासरी भविष्याचा सर्वात मोठा सस्पेन्स तुम्हाला वाटत असेल की आत्तापर्यंत जे सांगितलं ते सगळ्यात मोठं आहे. पण नाही, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवसात तुमच्या हातून किंवा तुमच्या समोर एक निर्णय येऊ शकतो ज्याचा परिणाम तुमच्या काही पुढील आठवड्यात होऊ शकतो. तो निर्णय नोकरीशी संबंधित असू शकतो, पैशाशी संबंधित असू शकतो, नात्याशी संबंधित असू शकतो किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीला, एखाद्या जुन्या गोष्टीला पूर्णविराम देण्याशी संबंधित असू शकतो. तुम्ही ह्या निर्णयापासून पळत असाल तर परिस्थिती तुम्हाला पुन्हा त्याच ठिकाणी आणू शकते. म्हणूनच घाबरू नका, सत्याकडे पहा. स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच काय हवं आहे, आणि मग निर्णय घ्या. मकर राशीच्या लोकांना, तुमच्यासाठी आवश्यकता फक्त भीतीचा काळ नाही, हा जागृतीचा काळ आहे. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर होतील, काही लोक जवळ येतील, काही गोष्टी तुटतील आणि काही नवीन गोष्टी तयार होतील. सुरुवातीला हे सगळं उलटसुलट वाटेल, पण काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर कदाचित तुम्हाला जाणवेल की त्या काळात झालेल्या बदलांची गरज होती. आणि हो, जर गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात एक प्रश्न फिरत असेल, माझ्यासोबतच नेमकं कधीही चांगलं होणार, तर धीर सोडू नका. प्रत्येक ठिकाणी अडचण कायमची नसते. तुमच्या हातात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. आता मकर राशीसाठी काही साधे उपाय सांगते. दररोज सकाळी शांतपणे काही मिनिटे ध्यान करा. शनिवारी गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका आणि कोणाबद्दल विनाकारण संशय घेऊ नका. आर्थिक व्यवहार करताना नियम आणि कागदपत्रे पाळा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मनात भीती निर्माण झाली तर तीच भविष्यवाणी समजून घेऊ नका. हे राशी भविष्य तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी आणि सकारात्मक विचार करण्यासाठी आहे. मकर राशीच्या लोकांना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात असा एक आरसा घेऊन आलो आहे ज्यामध्ये तुम्हाला इतरांचं नाही तर स्वतःचं खरोखरच त्यामध्ये दृश्य दिसेल. तुम्ही कुठे चुकीचे होता, कुठे जास्त विश्वास ठेवला होता, कुठे जास्त स्वतःच्या मनाला दाबला आणि कुठे स्वतःसाठी उभं राहणं गरजेचं होतं याची जाणीव होऊ शकते. आणि हे जाणीव सुरुवातीला धक्का देईल, पण पुढे तीच तुमची ताकद बनेल. म्हणूनच मकर राशीच्या लोकांना, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तुमचे डोळे आणि मन दोन्ही उघडे ठेवा. कोणीतरी काय म्हणतं यापेक्षा कोण काय करते ते पहा. अचानक मिळालेल्या संधीपेक्षा तिची सत्यता तपासा. जुन्या नात्यांपेक्षा त्यातील आदर पहा. पैशांपेक्षा त्याची सुरक्षितता पहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिस्थिती किती कठीण वाटली तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका. जर तुम्ही मकर राशीचे जातक असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.